तिला संजय दत्त केलाय संजय दत्त संजय दत्त आहे आमचा. अरे वा 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 संजय दत्त झालाय ना काय संजय दत्त हा काय भारी बनवलाय संजय दत्तला आम्ही. अरे वा 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 मला एक शॅम्पूची पुडी आण जाऊन. आणतो आणतो थांब जरा थोड्या वेळ दम चाललोय आता तिकडे तू आणि जातो मग लगेच जातो आता थांब. काय जातो लगेच की आलाय जा तुला का जातो कटळून आलोय कामावून मी कामावून आलो कटाळी येतो जरा थोडा. एक शॅम्पूची पुडी आणली तर 2 दिवस लावावी काही एका दिवसात संपवती. मी एक क्वार्टर आणतोय तर 2 दिवस पितोय अर्धी अर्धी करून. तुला कळत नाही का तसेच अर्धी अर्धी करायची. ती वेगळं असतं विषयला का कळत नाही का तुला अजिबात. कामाला जायला लागतं मला त्रास होतो थोडा कामाचा त्रास होतो. आता ही पोरं घेऊन बसायला लागतात मला. हो तुझी पोरं कशी करतात येड्यावानी असं असतं का सारखीच येड्यावानी करतात पोरं काही कळतच ना अजिबात यांचं. हा शॅम्पूची पुडी जाऊन आण. तो आणतो आज अर्धी उद्या अर्धी वापरत जा. 200 रुपयाची क्वार्टर तुम्ही आणताय आणि पेताय एका दिवसाला. मग तुम्ही पण क्वार्टर रोज अर्धी अर्धी पेत जा. माझ्या शॅम्पूचा बारकावा करताय. अगं म्हणून तर मला घ्यावी लागते इथं. पोरं येडेवानी करतात माझी लय. किती पैसे पाडतीत ना 50 रुपये घरात निघाला कटाळा आला. एक तर मला जाऊन दे पाठ दिसणं 50 रुपये तेवढेच आपले थोडे घेतो आणि माघारी येतो लगेच. त्याला थांबतोय तेव्हा मी कुठं जाऊन इथंच घरी येणार आहे लगेच माघारी. 5-10 मिनिटात आलो लगेच माघारी मी. दे 50 रुपये बाबा पाठ दिसणं. दमडीचं काम करतोय आणि कुठलं तुला रोज 50 रुपये द्यायचे ते. थांबा करा कुठं चाललाय तुम्ही. हा चाललोय खाली खाली चाललाय. मग आम्हाला बी काहीतरी बघावं लेकीला सांगावं 5-50 द्यावं म्हणून. का द्यायचंच नाही अजिबात. मला द्यायला पाहिजे काय नाही राहू आज द्यायला पाहिजे होतं 5-50 रुपये. मलाच नाही तर काय लागायच्या आम्हालाच नाही तर काय तर काय नाही तर घरनं आणल्यात का नाही तर तुम्ही अजून. बर बर चालतंय काय नाही. आम्हाला 100 रुपये दिलं का दे जाऊ दे. आधी तुझा ती चटणी तर राहू दे ते कॅन्सल. फक्त आता 100 रुपये दे उद्या तुला 100 रुपये मिळले जातात. अगं पण आता दे की चला ते काय त्याला तर म्हटले का चटणी कॅन्सल आम्हाला दे. चल चटणी कॅन्सल म्हणलं तर पण चटणीवर देते. अहो तुम्ही तसं जाऊ नका मामा. बघा की की काय म्हणते काय काय द्यायला म्हणल्या. मग तुमच्याकडे नाहीत का जावायला घेऊन जावं लागतं संग. 10-5 रुपये खर्च करावा लागतो का नाही करायचं जावायला खर्च. रुपये किशात नाही. कसलं कुठे चालतं होय तेव्हा द्यावं लागतात जावायला पैसे 5-50 रुपये. गाडीला यावं लागतं का तुमच्या मागा. मग तिकडे चाललाय तर हळूहळू मग गाडी आहे की माझ्याकडे. पण 50 रुपये खर्च करता तर गाडी घेऊन येतो माझी. तुम्ही नाही म्हणलं तर राहिलं मग कॅन्सल आमचं. जाऊ द्या मग जावा चालत तुम्ही. मग येऊ का नाही तर मागे चालत चालत आम्ही हळूहळू बघा देत असलं तर बरं नाही तर राहू द्या. मग द्यायला पाहिजे खर्च आम्हाला. नातींना तेवढं बोलताय तुम्ही. जावायला नको काय नको लिकेला नको जावायला नको नातींना बोलताय तेवढं आहे का नाही. मग नातीला घेऊन जावा तुम्ही. 50 द्या नाही तर नातीला घेऊन जावा सगळं तुमच्या. असं पळायचं नाही मग असं काय उपयोग आहे. पळायचं नाही येऊ का मागं तुमच्या. मग चालत आम्ही गाडी चल देतो पण चल. हा मग असं म्हणलं तर एक ठीक आहे काय अडचण नाही. मग लगेच निघालो का 10 मिनिटात लगेच. चल चल लगेच चल जाऊ लगेच आपण 5 मिनिटात जाऊन लगेच माघारी येऊ. जाऊ का मग आता. चल गेलं की तू म्हणलं की मग आता कुठं नाही म्हणले तेव्हा लगेच जाऊ आपण गाडीवर. आम्ही कुठं नाही म्हणले तेव्हा. पण व्यवहाराने काय असतं की काय अडचण नाही. सासऱ्यात म्हणलं द्यावंच लागतंय सासऱ्यानी. नारळाची अवस्था आमची असलीच असती काय करायचं. मी पण त्यातलं पाहिजे त्याला काय. हा मग आता काय आता परिस्थितीच असते त्याची. दिवस नाही घ्यायचं नाही घालून अजून मी बाहेर गाडी बिडी काढून देताय का नाही आम्हाला. एवढी गडबड झाली होती मला लगेच. गाड्या 50 द्यायची द्या
50 द्यायची रे आणि परत बोलणं करून घ्यायचं काय अहो, लगा? थांबा 2 मिनिटे मला गिरीचा आला आता चला